आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मानली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला. आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी त्या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है. नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे. आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा. कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाहीये. हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य. आता संविधान हा देश संविधानाने चालतो ना. उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना. तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती. त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे. आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय. जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे. आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे. चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार. आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाहीये, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील. मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची. मग सत्याच्या मागे आपण असत्य होऊन कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची. नाही, एनडीएचा काय संबंध मला सांगा. हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर
त्यांच्या अधिकाराने त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते. नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही. मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय. कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत. प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे. तर लिगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर, तर ती फक्त एका माणसाची आहे ज्याचं नाव शरद पवार. त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ऍज अ प्रेसिडेंट. त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे. माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे. कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते. ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल. उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना. त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं. शिवसेना कोणाची याबद्दल सुप्रियाताईंनी बोलणं याला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणतात. अहो, आपला पक्ष सांभाळता येईना आणि तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवताय. सुप्रियाताई, शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची कन्या म्हणून तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात. खासदारकी, पक्ष, पद सगळ्या गोष्टी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी तुम्हाला मिळाल्या. हो, तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? पण एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वातून उभं केलंय. अहो, शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला, विधानसभेच्या सभापतींनी दिला आणि सगळ्यात महत्वाचं तर जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच सुरक्षित आहे. पण सुप्रियाताई, अहो, तुम्ही सुद्धा लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी. त्यामुळे तुमच्यासारखी घराणेशाहीतून पुढे आलेली माणसं घराणेशाहीचं समर्थन करणार. पण याद राखा, हा देश घराणेशाहीवर चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आणि लोकशाहीवरती चालतो. त्यामुळे शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांचीच आहे हे महाराष्ट्रानं आता मान्य केलंय. तुम्ही तुमच्या घरात काय जळतंय आणि तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे आधी बघावं, तेच बरं.